न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। लोकप्रतिनिधीच ठरले भक्षक, आमदार आणि खासदारांविरोधातच बलात्काराचा आरोप। गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। राजस्थान, उत्तर प्रदेश, कोलकाता आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक अत्याचाराचे प्रकरण उजेडात आले आहे। परंतु आता त्याही पुढे जाऊन काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो त्यांच्यावरच महिला विरोधातील गुन्हे दाखल आहेत। एवढंच नव्हे तर काही लोकप्रतिनिधींवर बलात्काराचाही आरोप आहे। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने या संदर्भातील अहवाल प्रकाशित केलाय। या अहवालामुळे महिला सुरक्षित कशा राहतील असा प्रश्न उपस्थित होतोय। निवडणूक अधिकार मंडळाच्या अलीकडील अहवालानुसार सुमारे 151 विद्यमान खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये महिलांवरील गुन्ह्याशी संबंधित प्रकरणे घोषित केली आहेत, ज्यात पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकरणांचा सामना करणाऱ्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने 2019 ते 2024 दरम्यानच्या निवडणुकांदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या विद्यमान खासदार आणि आमदारांच्या 4809 प्रतिज्ञापत्रांपैकी 4693 प्रतिज्ञापत्रांची तपासणी केली। संस्थेला 16 खासदार आणि 135 आमदारांची महिलांवरील गुन्ह्याशी संबंधित प्रकरणे आढळली। एनडीटीव्हीने या संदर्भातील वृत्त दिले। भाजपाच्या लोकप्रतिनिधींविरोधात सर्वाधिक गुन्हे। धक्कादायक म्हणजे पक्षाच्या तुलनेत भाजपच्या सर्वाधिक आमदार आणि खासदारांवर गुन्हे दाखल आहेत। भाजपच्या 54 आमदार आणि खासदारांविरोधात गुन्हे दाखल असून काँग्रेसच्या 23, तेलुगू देसम पक्षातील 17 लोकप्रतिनिधींविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येक 5 विद्यमान खासदारांवर बलात्काराचा गुन्हा आहे। प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कथित बलात्कार आणि हत्या आणि बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी देशभरात झालेल्या निदर्शने दरम्यान आलेल्या अहवालानुसार पश्चिम बंगाल या यादीत 25 विद्यमान खासदार आणि आमदारांसह महिलांविरोधात गुन्ह्याशी संबंधित आरोपांसह पहिल्या स्थानावर आहे। यानंतर आंध्र प्रदेश 21 आणि ओडिशामध्ये 17 आहे। अहवालानुसार 2 विद्यमान खासदार आणि 14 आमदारांविरोधात भारतीय दंड संहिता IPC कलम 376 अंतर्गत बलात्काराशी संबंधित खटले दाखल केलेत, ज्यात किमान 10 वर्षाची शिक्षेची तरतूद असून काही प्रकरणात जन्मठेपही होऊ शकते। आरोपांमध्ये एकाच पीडितेविरोधात वारंवार गुन्ह्याचा समावेश आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित होते। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।